तर हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आता मला जायचं आहे आज बारशासाठी, त्यामुळे मी लवकर जेवण बनवते. तर आज यांच्यापुरतं जेवण बनवायचं आहे मला. तर आता मच्छी टाकून वांग बनवलेलं आहे मी. आमटी देखील मटकीची झालेली आहे. आज संडे स्पेशल मिसळ आहे, त्यामुळे मग आमटी देखील झालेली आहे. आता फक्त चपाती आणि भात मला बनवायचं आहे. मी आवडते. आज नाश्त्यासाठी मिसळ बनवलेली आहे, तीच आता यांना मी देते. निरोप पाठवला होता, पण तो आमच्यापर्यंत काही पोचला नव्हता. त्यामुळे माझी कामं इकडे आरामात चालू होती. आज संडे, त्यामुळे निवांत. संडे स्पेशल इकडे मी मिसळ बनवली होती. आहोंसाठी इकडे डिश बनवत होते. विराज माही देखील खात होते. आणि अचानकच त्यांचा फोन आला आणि मग मला गडबडीने सगळी काही तयारी करावी लागली. विराजच्या मित्राचं घर देखील तिथेच आहे, त्यामुळे मम्मा मला अर्णवच्या घरी जायचे, मी पण येणार आहे बोलला. मग म्हटलं ठीक आहे चल. मग त्याला देखील देवपूजा करायला सांगितली. मला बाकीची कामं आवरायची होती, त्यामुळे त्याने देखील देवपूजा करून घेतली. आणि लहान मुलांना लहानपणापासूनच अशा सोप्या सोप्या जबाबदाऱ्या दिल्या पाहिजेत असे मला वाटते. त्यांचा सहभाग असणे देखील तितकेच गरजेचं आहे. पण कोणत्याही गोष्टीची जबरदस्ती करू नये. आपण जेव्हा देवपूजा करत असतो तेव्हा त्यांना छोटी छोटी कामे त्यांना सांगितली पाहिजेत, जसे की देवाला फुले वाहणे किंवा गंध लावणे, अगरबत्ती दिवा ओवाळणे. आणि ते अगदी आवडीने करतात. आणि पण त्यांचे कौतुक करायला विसरायचे नाही हा. जेव्हा आपण त्यांचं कौतुक करतो तेव्हा ते खूपच खुश होतात आणि त्यांना प्रोत्साहन मिळाल्यासारखे होते. विराजने अगदी सुंदररित्या इथे त्याने पूजा केली होती. आधी त्याचं चाललं होतं मम्मा मी कसं करू, ह्याच्या आधी त्याने खूप वेळा केली आहे, पण नेहमी मीच करत असते, त्याला सांगत नाही. पण आता मला देखील कामं होती, त्यामुळे त्याला मी बोलली. पण बघा इथे तुम्हाला दिसत असेल छान, म्हणजे इकडचं तिकडं करून ठेवलं, पण ठीक होतं. त्या गोष्टीसाठी नाही म्हणला नाही तो. छान वाटलं मला ते. त्याने देवपूजा केली, काहीच बोलला नाही, नाही तर मी नाही करणार किंवा काय असं. आवडीने त्याने केली. आणि आम्ही सगळं इकडे आवडून आम्ही इकडे जायला निघालो. माझ्या चुलत सासूबाई देखील आल्या होत्या, विराज माही देखील होते. त्यामुळे आम्ही तुम्ही कापसाचे बोळे घाला म्हणून सांगितले तुम्हाला 15-20 मिनिटांमध्ये. येत नाही गाडी. विराच्या मित्राला फोन केला, पण त्याचे घर इथे 15-20 मिनिटावर होते, त्यामुळे मग त्याला सोडणार कोण असा मोठा प्रश्न माझ्यापुढे पडला होता. पण आपली प्रबळ इच्छा जर असेल तर आपल्याला मार्ग हा सुचतोच. तर आम्ही बाहेर उभारलो होतो, तोपर्यंत त्यांचे मम्मी पप्पा गाडीत बसलेले त्याला दिसले. आणि मम्मा मला बोला, मम्मा ते बघ आरवचे बाबा आले तिथे. म्हटलं ठीक आहे जात त्यांच्याबरोबर. मग मग तो गेला. मग आमचे सर देखील मला इथे भेटले होते. तर सरांना भेटून देखील खूप छान वाटले. बाळाचे नाव ठेवणे चालू होते.
बघा आता इथे या छोट्या चिल्लर पार्टीची किती मजा मस्ती चालू आहे. जेवण वगैरे झालं आणि आम्ही जाण्यासाठी निघालो. आणि संध्याकाळी जेव्हा मी दिवा लावायला घेतला तेव्हा माझं लक्ष इकडे गेलं. विराजने अन्नपूर्णेची मूर्ती इकडे ठेवली होती आणि श्रीकृष्ण तांदळामध्ये ठेवले होते. ही देवी ना नंतर ही याच्यामध्ये असते आणि कृष्ण इथे असतो. कधी पण चला तर मग तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.